धुरालाही जात असते का? मृत्यू नंतरही टिकणारा जातीय भेदभाव. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब. आजच्या चर्चेचा विषय अत्यंत संवेदनशील आणि समाज मन हादरवणारा. मध्य प्रदेशातील एका घटनेत दलित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला विरोध करण्यात आला, कारण चितेचा धूर ब्राह्मणांच्या स्मशानभूमीकडे जात असल्याचा दावा करण्यात आला. मृत्यूनंतरही माणसाला जातीत विभागणारी मानसिकता आजही समाजात जिवंत आहे का? हा केवळ सामाजिक प्रश्न आहे की मानवतेवरचा कलंक? बाजू क्रमांक 1, ही घटना जातीय अमानुषतेचं जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, मृत्यू हा प्रत्येकाला समान करणारा अंतिम सत्य मानला जातो. पण जर एखाद्या माणसाच्या चितेच्या धुरालाही जात लावली जात असेल तर आपण स्वतःला आधुनिक समाज म्हणून घेण्याचा अधिकार गमावतो. तर संविधानाच्या मूल्यावर थेट हल्ला आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देतो. मग स्मशानभूमीतही भेदभाव का? आजही अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या विहिरी, मंदिरे, स्मशानभूमी दिसतात. हे वास्तव नाकारता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्याला मनुष्य म्हणून जगू द्या अशी लढाई दिली. पण अशा घटना दाखवतात की समाज अजून पूर्ण बदललेला नाही. पोलीस प्रशासनाने जर पीडित कुटुंबावर दबाव टाकला असेल तर ते अधिक गंभीर आहे. न्याय देणारी यंत्रणा जर पक्षपाती झाली तर सामान्य माणूस कुणाकडे पाहणार? मृत व्यक्तीच्या धुरालाही अस्पृश्य मानणं ही मानवतेची हार आहे. ही घटना नक्कीच निषेधार्ह आहे. कोणत्याही व्यक्तीवर जातीय कारणाने अन्याय होणं चुकीचं आहे. पण अशा एका घटनेवरून संपूर्ण ब्राह्मण समाज किंवा हिंदू धर्माला दोष देणं योग्य ठरणार नाही. भारतीय समाज बदलत आहे का? अनेक ठिकाणी आज अनेक ठिकाणी सर्व जाती धर्मातील एकत्र राहतात. लोक एकत्र राहतात, काम करतात, शिक्षण घेतात. जातीवाद अजून अस्तित्वात असला तरी त्या विरोधात कायदे, सामाजिक चळवळ आणि जागृतीची मोठ्या प्रमाणात होत आहे. ब्राह्मणवाद हा शब्द वापरून संपूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं समाजात आणखी द्वेष निर्माण करू शकतं. समस्या मानसिकतेची आहे, जात विशेषाची नाही. ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नाही, ती आपल्या समाजातील खोलवर रुजलेल्या जातीय मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. प्रश्न फक्त एका चितेच्या धुराचा नाही तर माणसाच्या सन्मानाचा आहे. मृत्यूनंतरही जर समानता मिळत नसेल तर सामाजिक सुधारणांची लढाई अजून तरी अपुरी आहे. त्याचवेळी बदलासाठी संवाद, शिक्षण आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित सोनेरी नीती आवश्यक आहे. जात माणसाने निर्माण केली, मानव का निसर्गाने. धन्यवाद.